प्रशांत, सकाळपासून आपण माहिती देतोय, 2 स्फोट झालेत लाहोर कराचीमध्ये. आता माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे. काय आणखी माहिती? बरोबर आहे. नुकतंच सर्वपक्षीय बैठकीमध्ये हे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ज्या पद्धतीने गेल्या 36 तासामध्ये भारताच्या वतीने ज्या कारवाई करण्यात आली त्याची माहिती दिली आणि त्यानंतर त्यांना विचारण्यात आलं होतं की अजूनही ऑपरेशन सुरू आहे का. त्यावर त्यांनी स्पष्ट केलं होतं ऑपरेशन सिंदूर अभी भी जारी आहे. आणि त्याच दरम्यान आपल्याला माहिती मिळाली होती की लाहोरमध्ये साधारणतः 3 बॉम्बस्फोट झालेले आहे आणि त्याचमुळे लाहोरमध्ये जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते तिथे मोठ्या मोठ्या इमारती ह्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. एक कराचीत बॉम्बस्फोट झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं माहिती पुढे मिळते साधारणतः की या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीनं आपण जे भारताच्या वतीनं ड्रोन्स पाठवले होते त्या ड्रोनची हल्ले देखील आपण सकाळपासून दाखवतोय. अनेक ठिकाणी ड्रोन हे कॅप्चर करण्याचा प्रयत्न पाकिस्तानी सैन्याकडून होतोय, पण त्याला ड्रोनला कॅप्चर करू शकत नाही आहे आणि ते ड्रोन त्या ठरलेल्या ठिकाणी जाऊन स्फोटत आहे आणि त्यामुळे मोठं नुकसान पाकिस्तान झालं आहे. त्याचमुळे सियालकोट असो, लाहोर असो, इस्लामाबाद असो, इथे विमानतळावरती सायरन वाजवून ज्या पद्धतीनं इमर्जन्सी जारी केलेली आहे आणि तिथलं सोबतच तिथे उड्डाण देखील बंद करण्यात आलेली आहे. पाकिस्तानमध्ये सध्या हाहाकार निर्माण झालेली आहे. भारत सरकारने जे ऑपरेशन सिंदूर सुरू केलेलं आहे त्याच्यानंतर काल जर आपण कारवाई बघितली तर 100 दहशतवादी मारले गेले होते आणि आज जर बघितलं लाहोर असो, कराची असो, इस्लामाबाद असो, सियालकोट असो यासारख्या मोठ्या शहरांमध्ये विमानतळं बंद करण्यात आलेली आहे आणि तिथे सैनिक जे आहेत ते शेल्टरमध्ये आहेत आणि सुरक्षित स्थळी आहे आणि होऊ शकतं यानंतर अजून मोठी कारवाई काय होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. स्टुडिओ. बरोबर आहे. तर आपण याची आणखीन डिटेलमध्ये माहिती घेऊयात. तत्पूर्वी ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय ज्या ठिकाणी हे स्फोट घडवण्यात आलेत लाहोरमध्ये, कराचीमध्ये. त्याचसोबत रडारवरती जी कोणती शहरं होती अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथळा, जालंधर, लुधियाना आणि आदमपूर, भटिंडा असेल किंवा चंदीगड, नाल, फालुडी तसंच उत्तरलाई आणि भुज ही शहरं त्यांच्या रडारवरती होती. मात्र जी काही रडार सिस्टम आहे पाकिस्तानची ती भारतानं उद्ध्वस्त केलेली आहे. आधी ऑपरेशन सिंदूर आणि त्या अंतर्गत जे काही हल्ले करण्यात आले तेच ऑपरेशन सिंदूर काही संपलेलं नाही, ते अजूनही सुरूच आहे असं म्हणताना आज पुन्हा एकदा पाकिस्तानात 2 ठिकाणी हल्ले करण्यात आलेले, स्फोट घडवून देण्यात आलेले. त्यापैकी लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम ज्या जोरावरती पाकिस्तान उड्या मारत होता ती लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम भारताकडनं थोड्या वेळापूर्वी उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे. त्याची